द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। खास महिला दिनाचं औचित्य साधून तमाम सर्व महिला भगिनींसाठी त्यांच्या आरोग्याविषयी जागृती निर्माण करणारं व्याख्यान आम्ही आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे की अकलूज मधील सुप्रसिद्ध डॉक्टर स्त्री आरोग्य तज्ञ डॉक्टर वंदना गांधी ज्यांचं पूर्ण भारतभर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये खूप नाव लौकिक झालेलं आहे। त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक काम असेल किंवा आरोग्यविषयक काम असेल किंवा पर्यावरण विषयक काम असेल, या कामातून त्यांची तमाम भारताला महाराष्ट्राला जी ओळख झाली त्या डॉक्टर वंदना गांधी यांचं खास महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। आपला अधिक न वेळ घेता या चॅनलच्या निवासी संपादिका सारिका नाईक नवरे मॅडम यांच्याकडे यानंतरची सूत्र देतोय। धन्यवाद। नमस्कार, मी सारिका दत्तात्रय नाईक नवरे या चॅनलची निवासी संपादक। आज जागतिक महिला दिन। या जागतिक महिला दिना दिवशी समाजामध्ये अनेक ठिकाणी निरनिराळे उपक्रम राबवले जातात, कार्यक्रम घेतले जातात। तर याच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही म्हणजेच द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलवरती अकलूजच्या सुप्रसिद्ध डॉक्टर वंदना गांधी यांचे महिलांच्या बाबतीत असलेला नाजूक प्रश्न म्हणजे मासिक पाळी आणि त्यामध्ये वापरले जाणारे सॅनिटरी पॅड। तर या सॅनिटरी पॅडचे तोटे जे महिलांना आहेत आणि पुढे पर्यावरणालाही घातक आहेत आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा याचे तोटे काय आहेत याविषयी आपल्या PPT स्लाइड शो सोबत व्याख्यानातून सौ डॉक्टर वंदना गांधी आपल्याशी संवाद साधणार आहेत। डॉक्टर वंदना गांधी या अकलूजमधील सुप्रसिद्ध आरोग्यतज्ञ आहेत। त्यांची अनेक व्याख्याने प्रसारित झालेली आहेत, अनेक पुरस्काराने त्या सन्मानित आहेत। राज्य व देश पातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे, जसे की 2001चा श्रीमती महाराष्ट्र पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। 2005चा स्त्रीभूषण पुरस्काराने त्या सन्मानित झालेले आहेत। त्याचबरोबर 2005च्याच सखी सावी हिरकणी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे। एवढेच नाही तर त्यांना देश पातळीवरील IMAMH प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन अवॉर्ड 2006 या पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत। माझे शब्द अपुरे पडत आहेत। वुमेन अचिव्हर अनन्या 2007 हा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर 2007चा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डॉक्टर आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार या पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलेले आहेत। तर द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलवरती मी डॉक्टर वंदना गांधी यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाचा शुभारंभ करावा। नमस्कार। महिला दिनाच्या निमित्तानं काही न्यूज चॅनलवरून महिला आरोग्यविषयक काही विषयांवर बोलण्यासाठी मी डॉक्टर वंदना गांधी अकलूज आज आपल्या सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत करते। आजचा विषय आहे महिलांच्या आरोग्याविषयी तसंच पर्यावरणाविषयी संबंधित असणारा एक कॉमन टॉपिक, ज्याला आपण असं म्हणूया की मासिक पाळी आणि त्याविषयी येणारे काही आधुनिक उपकरणं। तर ह्या ग्रीन द रेड ह्या कॅम्पेनला, जे भारतभर चालणारं कॅम्पेन आहे, आधुनिक सुखसाधनांनी युक्त मासिक पाळी। खरं तर मासिक पाळी म्हटलं की बायकांसाठी असणारे 4-5 दिवस त्रासाचे आणि इतरांसाठी असणारे ती शिवाशिव एवढ्याच विषयापुरतं समाजात माहिती असते। परंतु मासिक पाळीविषयी काही आधुनिक उपकरणांचा शोध लागल्यापासून ती मासिक पाळी कशी सुखद होईल, तसंच पर्यावरणावर त्याचा काही वाईट इफेक्ट होत नाही ना, ह्या दोन्ही विषयाची सांगड आपण या कार्यक्रमातून या विषयाद्वारे मी मांडणार आहे। नवीन युगाचे काही प्रॉडक्ट आहेत ज्याला म्हणतात आधुनिक सुखसाधनांनी युक्त अशी मासिक पाळी। या विषयावर खरं तर मला नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर लोकांसाठी आणि पेशंट आणि समाजातल्या महिलांसाठी व्याख्यान द्यावं लागतं। मला माहिती आहे 8 मार्चची महिला जेव्हा उभी असते त्या महिलेचं नावच आहे ऊर्जा, वुमन द नेम ऑफ पॉवर।
आणि ह्या पॉवरफुल वुमनला आणखीन पॉवरफुल आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम कसं घडवता येईल त्याच्याविषयी ही थोडीशी वेगळी बाजू मांडण्याचा आज आपण प्रयत्न करीत आहोत। नव्या युगाची नवी साधनं पाहूया। या कार्यक्रमाबद्दल खरं तर मला 4 वर्षापूर्वी या मिशनला मी जॉईन झाले। सस्टेनेबल मेन्स्ट्रुएशन नावाचा एक उपक्रम NGO तर्फे चालवला जातो। ग्रीन द रेड हे त्या कॅम्पेनचं नाव आहे आणि त्या विषयावर मी नेहमीच मार्गदर्शनपर व्याख्यानं देत असते। महिलांना मासिक पाळीविषयीची माहिती देऊन आरोग्यविषयक टिप्स देताना सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर मासिक पाळीमुळे होणारे शरीरावर, आरोग्यावर आणि समाजावर दुष्परिणाम। आता खरं तर तुम्ही म्हणाल एखाद्या स्त्रीच्या मासिक पाळीमुळे समाजावर काय दुष्परिणाम होतो, तर होतो। कसा ते आपण पाहूया। 30 वर्षात काय झालंय की मासिक पाळीत पूर्वी बायका कापड वापरायच्या, कापडी पॅड वापरायच्या, पण गेल्या 30 वर्षात मल्टीनॅशनल कंपन्यांकडून विस्पर किंवा तत्सम, स्टे फ्री, केअर फ्री, कॉम्फिट अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या ब्रँड्सचे मासिक पाळीत वापरायचे पॅड्स बाजारात आले। या पॅडला एक गोंडस नाव आहे की सॅनिटरी पॅड। नाव गोंडस असलं तरी त्याच्यामुळे होणारं प्रदूषण फारच गंभीर आहे। पूर्वी कापडी पॅड वापरलं जायचं आणि अलीकडच्या काळात अक्षय कुमारचा एक सिनेमा येऊन गेला पॅडमॅन। पॅडमॅन सिनेमातून हे सांगायचं होतं की स्त्रियांनी शुद्ध आणि स्वच्छ कापडं वापरावीत, पॅड वापरावे। त्यासाठी पॅड म्हणजे कापडी पॅड तयार करण्याच्या उद्योगधंद्याला चालना मिळावी हा त्याचा उद्देश होता। पण त्याच्यामुळे स्त्रियांच्या मनात पॅड वापरणे एवढा एकच शब्द फिक्स झाला आणि त्यामुळे ह्या सॅनिटरी पॅडला जास्तीत जास्त महत्त्व आलं। परंतु सॅनिटरी पॅड ही खरंच कशी आहे, त्याचा फायदा किती आणि नुकसान किती हे आज मला तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं। सस्टेनेबल मेन्स्ट्रुएशन हा जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये काय हवंय तर अशी वस्तू की ज्याचा पुनर्वापर होऊ शकतो, जे पर्यावरणाला पूरक आणि सुरक्षित आहे आणि त्याचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही, त्याला म्हणतात सस्टेनेबल मेन्स्ट्रुएशन डिव्हाइसेस। आता बहुतांशी महिला मासिक पाळीत काय वापरतात तर आपल्याला माहितीच आहे अशा प्रकारचे सॅनिटरी पॅड बाजारात उपलब्ध असतात आणि जवळजवळ 99% स्त्रिया हे सॅनिटरी पॅड वापरतात। आता हे सॅनिटरी पॅड म्हणजे नेमकं काय आणि ती वापरली जावी की न जावी ह्याच्याविषयी आपण चर्चा करूया। खरं तर सॅनिटरी पॅड वापर करून दिल्यानंतर ती कुठे जातात तर सगळेजण हीच उत्तरं देतात की ती कचरा पेटीत जातात म्हणजे डस्टबिनला जातात। त्याच्यानंतर ही कुठे जातात हे कोणालाच माहित नाही, पण तेच आपल्याला आज पाहायचंय। सॅनिटरी पॅडचा कचरा होऊ शकतो का तर हो, नक्कीच होतोय आणि कचऱ्याचे ढीगच्या ढीग आपल्याला सर्वत्र खेड्यापाड्यातून आणि शहरातून पाहायला मिळतात। ही पॅड वापरून फेकून दिल्यानंतर आपल्या शहराचं अशा प्रकारचं सौंदर्य वाढवित असतात। या चित्रात आपल्याला दिसतंय की जागोजागी प्लास्टिकच्या पॅडचे आणि पॅड गुंडाळलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचे असे ढीग झालेले आणि हे गावातले कोपरे नक्कीच पाहायला बिभत्स आणि किळसवाणे आहे। परवाच मी एकदा पुण्याला गेले होते तर पुण्याचा हा फेमस रोड आहे लॉ कॉलेज रोड आणि त्या लॉ कॉलेज रोडवर रस्त्यात हा कचरा बघितल्यानंतर मला हा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही का, कारण त्या कचऱ्यात होते सॅनिटरी पॅड आणि हगीजचे छोट्या मुलांना वापरायचे आणि ज्यामध्ये प्लास्टिक नसेल असे 2 पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत ज्याचा आपल्याला वापर करता येईल। त्याच्यामध्ये पहिलं इथं हे सॅनिटरी पॅडच्या ऐवजी कापडी पॅड वापरणं आणि दुसरा पर्याय आहे मेन्स्ट्रुअल कप म्हणजे पाळीत वापरण्याचे कप वापरणं। याकडे आपण समाजाला प्रयत्नपूर्वक वळवलं पाहिजे। आता हे सॅनिटरी पॅडमध्ये असतं काय तर सॅनिटरी पॅडच्या सगळ्या लेयर मधून जे असतं त्याच्यामध्ये प्लास्टिक, काही केमिकल्स आणि सगळे प्रॉडक्ट नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे ज्याचं जैविक विघटन होत नाही असे प्रॉडक्ट्स असतात। फॉर एक्झाम्पल सुपर ॲब्सॉर्बंट पॉलिमर जेल हा जो वरचा थर असतो ज्याच्यामुळं रक्त किंवा त्यातलं लिक्विड ॲब्सॉर्ब होतं आणि त्या जेल फुगलं जातं आणि ते जे जेल आहे त्यातलं केमिकल हे संपत नाही किंवा विघटन होत नाही। फील ड्राय नावाचा वरचा टॉप लेअर असतो जे 1.1 ग्रॅमचा, तो पण नॉन बायोडिग्रेडेबल आहे, तो असतो प्लास्टिकनी बनलेला। प्लास्टिकचं बॅक शीट असतं ते पण नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे विघटन न होणारं असतं आणि त्याच्यामध्ये काय असतं तर सर्वांना वाटतं की ह्याच्यामध्ये कापूस असतो जो ॲब्सॉर्ब करेल, पण नाही तर ह्याच्यामध्ये ब्लीच केलेलं झाडाचा पल्प असतो म्हणजे सेल्युलोज वूड पल्प। ब्लिचिंग करण्यामुळे काय होतं त्याचा कलर बदलून ते पांढरं होतं आणि या प्रक्रियेमध्ये
त्याच्यामध्ये डायऑक्झिन नावाचे भयानक केमिकल निर्माण होतात आणि क्लोरीन ब्लीचच्या प्रोसेसमध्ये डायऑक्झिन तयार होतं, जे पॅडमध्ये राहतं, जे स्किनमध्ये टच होतं आणि जे जळताना त्याच्यात धूर होऊन ते कॅन्सर जनरेट होतं. शिवाय काही पेस्टिसाइड सुद्धा असतात जे लाकडाच्या पल्पमध्ये वापरले जातात. ते लाकडाचा पल्पच हा असतो आत, ज्याच्यामधून ते पेस्टिसाइड सुद्धा आपल्या संपर्कात येतात. त्याच्यामध्ये सिलिकॉन पेपर असतो, हॉट मेल्ट सील असतं आणि त्याच्यामुळे त्याच्या पोझिशनच्या हे सगळ्या थरांमुळे हे पॅड अतिशय गंभीर परिणाम करतं. ऑल दॅट इज व्हाईट इज नॉट कॉटन. सगळ्यांना वाटतं की व्हाईट शुभ्र आहे म्हणजे ते कापूस असेल, परंतु ऍक्च्युली हा झाडाचा पल्प आहे, झाडाचा लगदा आहे लाकडातून तयार झालेला, जो ब्लीच करून डायऑक्झिन डेंजर सहित आपल्याकडे पांढऱ्या स्वरूपात येतो. शिवाय ह्या सॅनिटरी पॅडमध्ये आणखीन काही केमिकल असतात, कारण हे पॅड डिस्पोजेबल आहे. मग ते डिस्पोज करण्यायोग्य व्हावेत म्हणून कार टायर्समध्ये वापरलं जाणारं स्टिरीन, पेट्रोलियम रिफायनरीमध्ये वापरलं जाणारं क्लोरोमिथेन, नेल पॉलिश रिमूव्हरमध्ये वापरलं जाणारं ॲसिटोन आणि स्टायरोफोममध्ये वापरलं जाणारं क्लोरोइथेन हे केमिकल देखील ह्याच्या लेअरिंगमध्ये वापरलेलं असतं आणि त्यामुळे हे पॅड नसून केमिकल आणि पॉइझनस गोष्टींचं कलेक्शनच आहे असं म्हणता येईल. डिस्पोजेबल असल्यामुळं काय होतं, सर्वांचा असा गैरसमज होतो. मी माझ्या कित्येक पेशंटना, मुलींना विचारते की हे तुम्ही पाळीत काय वापरता, तर पटकन उत्तर येतं विस्पर किंवा असे दुसऱ्या कंपन्यांचे पण सॅनिटरी पॅड. त्यांना हे माहीतच नाही की ह्या पॅडमुळे एवढं प्रदूषण स्वतःला आणि पर्यावरणाला होतं. एक स्त्री किमान आयुष्यभरात 6000 तरी पॅड वापरते, कारण पाळी येण्याचं वय तिचं 11-12 पासून 17 पर्यंत असतं आणि अलीकडे बऱ्याच मुलींना 12व्या वर्षी पाळी येते. तर 12 पासून आलेली पाळी 52 वयापर्यंत राहते, म्हणजे किमान 40 वर्ष ती स्त्री दर महिन्याला जे पॅड वापरते तिचा एक साधारणपणे आकडा बघितला तर तो 6000 पॅड एवढा आहे. आणि 6000च्या हिशोबाने जर बघितलं तर 12 महिने किमान 30 ते 35 वर्ष, दरमहा 10 ते 15 पॅड. या हिशोबाने एक पॅड म्हणजे 4 कॅरीबॅग, तर 6000 पॅड वापरणारी स्त्री पर्यावरणात 24,000 कॅरीबॅग टाकते. ही सर्व पॅड मोकळ्या पटांगणात किंवा रिकाम्या जमिनीवर फेकली जातात. त्याबद्दल कोणतीही स्वच्छता आणि सुरक्षितता पाळली जात नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आणि सुरक्षित पद्धतीने जर पॅडची विल्हेवाट लावायची असेल तर ती 800 पेक्षा जास्त डिग्री सेंटीग्रेडला एवढ्या तापमानाला जाळून टाकावी लागतात. आता बायकांना हे पण मी विचारलं की तुम्ही पॅड वापरल्यानंतर कुठे टाकता, तर एकतर कचऱ्यात टाकतात, नाही आम्ही जाळून टाकतो, घराच्या अंगणात जाळतो. ते जाळताना घरात काही 800 डिग्रीपेक्षा मोठ्या तापमानाचं मशीन नसतं. मग जाळलेल्यातनं फ्युम्समधून येणाऱ्या कॅन्सरजन्य वाफा त्यांना स्वतःला आणि पर्यावरणात पसरून शेजाऱ्या पाजाऱ्यांना सर्वांनाच धोका निर्माण करतात. त्यामुळे ती पॅड जाळायची तर मुळीच नसतात, पण याची माहिती नसल्यामुळे बायका पॅड जाळतात किंवा ती कचऱ्यात टाकतात. म्हणूनच सॅनिटरी पॅडला ऑप्शन्स काय आहेत, पर्याय काय आहेत, तर कापडी पॅड वापरणं किंवा कप वापरणं. सॅनिटरी पॅड आणि मेन्स्ट्रुअल टॅम्पून हे दोन्हीही धोक्याशिवाय नाहीत, म्हणून ते कधीच वापरायचे नाहीत. हा संदेश या कार्यक्रमातून आपल्याला द्यायचा आहे. आपली अपेक्षा असते स्त्रियांची की आरामदायक, सुखावह असं साधन असावं, जाडं भरडं नसावं, त्याचे डाग पडू नयेत, म्हणजे स्त्रियांना वापरण्यास सुरक्षित असावं आणि ते आरोग्यदायक असावं. सगळ्या ह्याच्यात आरोग्याविषयी आपण जागरूक असतो, पण आपण खोलात जाऊन त्याची माहिती घेत नाही. कारण का, वास्तवता काय सांगते की हे पॅड प्लास्टिक आणि केमिकलने बनलेले आहेत, जंतू संसर्ग आणि पुरळ देणारे आहेत, आरोग्यास अपायकारक आहेत, पाळीच्या रक्ताचा दुर्गंध येणारे पॅड आहे, जैविक विघटन न करता येणारी आहे, पुन्हा ती वापरता येत नाही. म्हणजे एखाद्या स्त्रीने जर एक पॅड वापरलं तर ते फेकावंच लागतं, तीही परत वापरू शकत नाही आणि त्याचा दुसराही कुठला वापर होत नाही, म्हणजे ती रियुजेबल पण नाही आणि रिसायकलेबल पण नाही. मग अशा प्रकारची पॅड की ज्याचा फक्त आणि फक्त कचराच होतो आणि तोही प्लास्टिकचा. शिवाय ही पॅड पाण्यात फुकतात, कारण त्याच्यामध्ये सुपर ॲब्सॉर्बंट जेल असतात आणि गटारं ब्लॉक करतात. त्याच्यामुळे काय होतं की आरोग्यदृष्ट्या दुष्परिणाम दिसून येतात आणि ते वेगवेगळ्या स्तरांमध्ये दिसून येतात. प्लास्टिकच्या पॅडचा त्रास झाल्यामुळं स्त्रियांना मांड्याचा आणि योनिमार्गाचा दाह होतो, मूत्रपिशवीला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते, त्वचेचे रोग होतात, पाळी दरम्यान दुर्गंधी येते आणि सतत पॅड 5 ते 6 दिवस स्किनजवळ बाळगण्यामुळं येणारा फुगीरपणा, होणारा संकोच, बाहेर वावरायचा अडचण, मुलींना कॉलेजमध्ये जाण्याची अडचण, कॉलेजमध्ये असताना पॅड बाळगणं, ह्या बऱ्याच प्रकारचे
शारीरिक आणि सामाजिक त्रास त्यांना संभवतो. आणि टॅम्पून वापरणं तर धोक्याशिवाय नाही. टॅम्पून हे योनी मार्गात ठेवण्याचे कापसाचे किंवा या पल्पचे रॉड असतात की जे आत योनी मार्गात बसतात आणि फुगतात आणि ते रक्त ऍब्सॉर्ब करतात. तर डाग पडण्याचा धोका त्याच्यामध्ये जास्त असतो. ते रक्तच ऍब्सॉर्ब करत नाही तर त्याच्याबरोबर नैसर्गिक मॉइश्चर किंवा नैसर्गिक ओलेपणा पण ऍब्सॉर्ब करतात. त्यामुळे योनी मार्गात कोरडेपणा येतो. योनी मार्गात बुरशी किंवा तत्सम जंतू संसर्ग होण्यास हे टॅम्पून कारणीभूत आहे. आणि एकंदरीत ह्या त्रासामुळं सॅनिटरी पॅड आणि टॅम्पून हे दोन्ही स्त्रियांना त्रासदायकच आहे. आता 1/3 स्त्रियांना त्वचेच्या तक्रारी सॅनिटरी पॅडमुळे होतात. कोरडेपणा येतो, खाज येते, पुरळ येतात आणि पांढरा पदर जातो. कित्येक महिला पाळी झाल्यानंतर येतात आणि त्यांना अशा प्रकारच्या रॅश दिसून येतात. कित्येक महिलांना फोड आणि पस होतो त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला बॉईल्स म्हणतात. आणि ह्या इन्फेक्शनमुळे त्यांना सततची पोटदुखी राहते. आणि अशा प्रकारचे इन्फेक्शन होणं हे स्त्रियांना खूपच त्रासदायक आहे. म्हणजे मासिक पाळीचे 4 दिवस सहन करायचे, त्याच्यानंतर स्किनचे प्रॉब्लेम सहन करायचे. त्यामुळे ह्या स्त्रियांना होणारा हा त्रास पाहता मासिक पाळीचे पॅड न वापरणंच केव्हाही योग्य. आता माझ्याकडेच आलेल्या एका पेशंटचा हा फोटो आहे की पॅड वापरत होती रेग्युलरली, पाळी झाली की तिला रॅश यायची, जखमा व्हायच्या, खाजवायचं. आणि तिला जेव्हापासून सांगितलं की पॅड वापरायचं बंद कर आणि दुसरे पर्यायी उपकरणं दिली तेव्हापासून हा त्रास त्यांचा कायमचा थांबलेला आहे. तर हे दर 10 मागे एखादी स्त्री ह्या तक्रारी घेऊन आपल्याकडे येताना दिसते. आता स्त्रियांच्या आरोग्याशिवाय परिसरावर काय दुष्परिणाम होतात तर आपण ह्या कचऱ्याचा ढीग पाहतच आहात. एकदा वापरलेली पॅड पुन्हा वापरता येत नाहीत, म्हणजेच ती यूज अँड थ्रो या प्रकारात ती फेकावीच लागतात. मोकळ्या जमिनीवरची ही प्लॅस्टिकची घाण शेकडो वर्ष कुजत नाही. परिणामी काय होतं तर पर्यावरण दूषित करून आपल्या आरोग्यास आणि समाजाच्या आरोग्यास प्रचंड हानी पोचते. कुणी जाळीस तर कॅन्सर होण्यास कारणीभूत असे डायऑक्सिन आणि फ्युरानचा धूर सोडला जातो जो कॅन्सरजन्य आहे. आणि म्हणूनच पॅड टाकणं, कचरा करणं, त्याच्यामधून जाणाऱ्या प्लास्टिकचं प्रदूषण आणि जाळलीस तर होणारं कॅन्सरजन्य प्रदूषण हे सर्वच प्रकार सॅनिटरी पॅडच्या मुळे होणारा धोका आहे. स्वच्छता कामगारांचं काय तर स्वच्छता कामगारांना कचरा गोळा करताना त्यांच्या मोकळ्या हातांनी तो गोळा करावा लागतो, उचलावा लागतो. त्यांना कोणतीही सुरक्षा साधनं पुरवली जात नाही. खरं तर त्यांना आपल्या कोपरापर्यंत असे लांब ग्लोव्ज पुरवले गेले पाहिजेत. पण मोकळ्या हाताने ही स्त्री दिसते आपल्याला की बेअर हँडेड ती हा कचरा गोळा करते आणि त्यामुळे त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न येतो. या पॅडमधून होणाऱ्या जंतूंचं संक्रमण हे आरोग्य कचरा उचलणाऱ्या लोकांना होणं साहजिक आहे. मासिक पाळीचा हा कचरा खरोखर समाज हिताच्या दृष्टीने मोठा चिंताजनक प्रश्न आहे. लिव्हर संबंधी होणारे जंतू संसर्ग जे आजार HIV एड्स पेक्षा कित्येक पटीने धोकादायक आहे. त्याला म्हणतात हिपॅटायटिस B आणि हिपॅटायटिस C, म्हणजे कावीळ आणि लिव्हरचे होणारे कॅन्सर. या रोगाचे जंतू रक्ताच्या कोरड्या थेंबात किंवा रक्ताच्या कोरड्या पॅडवर कित्येक दिवस जिवंत असतात. समजा या पॅडमधील रक्तामध्ये हिपॅटायटिस B चे जंतू असतील तर तो कचरा उचलणाऱ्या लोकांमध्ये तो सहज संक्रमित होऊ शकतो आणि हे खूपच जोखमीचं आहे. इतरही काही भयंकर जंतू पॅड्समधून संक्रमित होतात. आपल्याला तर माहीतच आहे संक्रमण नावाचा जो प्रकार आता सध्या करोनाच्या युगात आपण वावरतोय आणि संक्रमण किती फास्ट होऊ शकतं आणि कित्येक पटीने संक्रमण होऊन कित्येकांचं आरोग्य धोक्यात येतं. तर अशा प्रकारचे जंतू पॅडवर राहिल्यामुळं हेपॅटायटिसचा व्हायरस संक्रमित होऊन लिव्हरचे आजार आणि लिव्हरचं कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त पटीने आहे. आता गटार व्यवस्थेवर होणारे परिणाम आपण पाहूया. कित्येक महिला पॅड संडासच्या भांड्यातून ढकलून देतात. इव्हन आमच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा बघितलं तर ते पॅड अडकलेले काढण्यासाठी माणूस बोलवा, त्याला ते काम पडतं आणि गटार व्यवस्था डिस्टर्ब होते. कारण का त्यात असलेल्या सुपर जेलमुळे ही पॅड फुगतात आणि गटारीत अडकून गटारी ब्लॉक करतात. सफाई कामगारांची ही अवस्था पॅडच्या कचऱ्यामुळे होत असेल तर हे खरोखरीच दुःखदायक आहे. अशा सफाई कामगारांची मुलाखत घेतली गेली होती आणि त्यात त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की या सफाई कामगारांना गटारीत उतरावं लागतं. त्यावेळेला अंगाला तेल लावून ते उतरतात कोणतेही कपडे न घालता, कारण रोज किती कपडे खराब करणार. आणि उतरल्यानंतर पॅड काढून ब्लॉक काढून ड्रेनेज स्वच्छ करून ते जेव्हा येतात तेव्हा त्यांची खायची प्यायची इच्छा मरून जाते घरी आल्यावर आणि त्यांच्या अंगावर फोडं येतात ह्या गटारीतल्या घाण पाण्यामुळं. फोडं आलेल्या आजारासाठी, खाजवलेल्या स्किनसाठी त्यांना जी औषधं घ्यावी लागतात त्याचा खर्च त्यांच्या रोजगारापेक्षा जास्त आहे. म्हणजे 300 रुपये रोजगार आहे तर 500 रुपयाची औषधं घ्यायला लागतात. मग ह्यांच्या सुरक्षेचा आणि त्या गटारातून येणाऱ्या विषारी वायूमुळं होणाऱ्या त्यांच्या
फुफ्फुसाच्या संक्रमणाचा पण विचार केला गेला जात नाही आणि म्हणूनच ही पॅड वापरणं सर्वांच्याच दृष्टीने धोकादायक आहे. मग आपल्याला जर समजलं असेल की पॅड वापरणं हे धोकादायक आहे कारण त्यात प्लॅस्टिक आहे, कारण त्याच्यामुळे गटारी फुटतात, त्याच्यामुळे कचऱ्याचे मोठे मोठे डोंगर तयार झाले आणि त्याची विल्हेवाट लावणं फारच अवघड आहे. मग आपण आज निर्णय घेऊ शकतो का? आपण सर्व स्त्रियांनी हा निर्णय घ्यायला हवा की प्लॅस्टिकवर बंदी आणून आपण आपलं स्वतःचं, इतरांचं आणि आपल्या भोवतीच्या पर्यावरणाचं आरोग्य सुरक्षित ठेवूया. म्हणजे प्लॅस्टिकवर बंदी आणायच्या पूर्वी सॅनिटरी पॅडवर आपण बंदी म्हणा किंवा सॅनिटरी पॅड वापरणं बंद करून पॅड फ्री होऊया. आपण सर्वांनी जर वचन घेतलं किंवा एक मिशन घेतलं की आपण पॅड फ्री व्हायचं, पॉज करायला लागेल की प्लॅस्टिकच्या वापरामुळं आणि प्लॅस्टिक असलेल्या पॅडच्या वापरामुळं जर एवढे धोके समाजाला, इतरांना आणि आरोग्याला, पर्यावरणाला आणि स्वतः स्त्रियांना होत असतील तर आपण आता निर्णयापर्यंत आलं पाहिजे की आपण पॅडवर किंवा प्लॅस्टिकवर बंदी आणून स्वतःचं, इतरांचं आणि भोवतालच्या पर्यावरणाचं आरोग्य सुरक्षित ठेवू. म्हणजेच आपण पॅड फ्री हो. पॅड फ्री व्हायचं म्हणजे काय करायचं? मला बऱ्याच बायका विचारतात पॅड नाही वापरायचं म्हणजे काय? तर त्याला पर्याय उपलब्ध आहेत आणि जास्ती सुरक्षित आणि स्वस्त आणि मस्त आहे. ह्याला 2 पर्याय आहेत. कापडी पॅड वापरणं, आपल्याला मी इथं दाखवू इच्छिते की अशा प्रकारचे कापडी पॅड ज्याच्यामध्ये लिनन असतं, रेयॉन नसतं. रेयॉनची पण असे कापडी पॅड बाजारात मिळतात, पण रेयॉन हे सिंथेटिक नायलॉन सारखा प्रकार असल्यामुळे हे गरम असतं खूप आणि हे स्किनला चांगलं नसतं. ही स्वस्त आणि कापड स्वस्त असल्यामुळे कित्येक बायका वापरतात, पण तीही स्किनला चांगली नाही. त्याच्याऐवजी लिनन असलेलं किंवा कॉटन असलेलं सुती पॅड वापरणं. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे नॅपकिन येतात आणि ते घडी करून पुन्हा ह्या पॅडमध्ये बसवता येतात. ह्याचं प्रशिक्षण आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही नेहमी देतो, कारण येणाऱ्या सर्व स्त्रियांना हे माहीत झालं तर त्या कधीच सॅनिटरी पॅडचा वापर करणार नाही. आणि हे जे पॅड आहेत त्याला प्रेस बटन असतात जे त्यांच्या निकरला लॉक होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पॅड वापरताना स्किनला कोणताही अपाय होत नाही, कारण ह्याच्यामध्ये कोणतेही केमिकल नाही, कोणतेही प्लॅस्टिक नाही. ह्याचं लाईफ 2.5 ते 3 वर्ष असतं. 700 ते 800 रुपयापर्यंत ही पॅड मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ही पॅड तामिळनाडूमध्ये आणि कलकत्त्यामध्ये तयार होतात. त्याच्या काही कंपन्यांकडून आम्ही मागवतो आणि बायकांना ज्यांना पटतं त्या घेऊन जातात आणि त्यांना वापरायची सगळी माहिती देतो. पण हे पॅड वापरण्याचा फायदा असा आहे की धुवून पुन्हा वापरता येतात, म्हणजे ही रियुजेबल आहेत आणि जेव्हा याचं लाईफ संपतं तेव्हा ती सहज जाळता येतात, कारण त्याच्यामध्ये सुताशिवाय दुसरं काहीच नाही आहे. तर ही पॅड ही सुरक्षित आहे. ती मुलींना शाळेत घेऊन जायला सुद्धा खूप चांगली आहे. आणि हे रेयॉनचे पॅड बायकांनी वापरू नये आणि हे तर कधीच वापरू नये. म्हणजे आपल्याला कापडी पॅडला, सॅनिटरी पॅडला कापडी पॅड हा पर्याय आहे, ज्याच्यामुळे कित्येक स्त्रियांना रोजगार मिळतो हे पॅड शिवण्यामुळे. म्हणजे आपण पर्यावरणातला धोका तर वाचवतोच, शिवाय इतरांना रोजगारही उपलब्ध करून देतो. कापडी पॅड हा एक पर्याय आहे, ते 3 ते 5 वर्ष जाऊ शकतात. आणि दुसरा पर्याय आहे मेन्स्ट्रुअल कप किंवा पाळीत वापरायचे कप. आपल्याकडे अशा प्रकारचे कप उपलब्ध आहेत, ज्याला गव्हर्नमेंटने, सरकारने सबसिडी दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कोणतेही प्लॅस्टिक नाहीये. हे सिलिकॉनचे कप आहेत. आता कपाबद्दल आपण माहिती घेऊया. मग सोल्युशन काय? तर सॅनिटरी पॅड आणि टॅम्पून वापरू नये, कारण त्याच्यात केमिकल असतात आणि आरोग्यावर, पर्यावरणावर दुष्परिणाम होतो. आणि त्याच्याऐवजी कापडी पॅड किंवा कप वापरावे जे पुन्हा पुन्हा वापरता येतात, ज्याचं विघटन होतं, जे रियुजेबल आणि बायोडिग्रेडेबल आहे आणि त्याच्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही. आरोग्यासाठीही आणि पर्यावरणासाठी ते सुरक्षित आहे. ह्या कापडी पॅड विषयीची थोडक्यात माहिती बघूया. काही कंपन्यांचे कापडी पॅड या प्रकारात मिळतात, ज्याच्यामध्ये एक सुंदरशी निळी छोटीशी पिशवी दिलेली असते, कापडी पाऊच, ज्याच्यामध्ये हे पॅड घड्या करून ठेवता येतात. आणि शाळेतल्या मुलींसाठी सगळ्यात सुटेबल आहेत, कारण छोट्या मुलींना आपण कप वापरायला सांगू शकत नाही, त्यांची शरीराची नैसर्गिक ठेवण तशी नसते. 18 वर्षाच्या आतल्या मुलींना, लहान मुलींना ज्यांना पाळी येते 11-12 वर्षाच्या, त्यांना कपाच्या ऐवजी आपण कापडी पॅडचा जो पर्याय देतो, त्याच्यामध्ये असे रंगीबेरंगी 7 पॅडचे सेट येतात. 1000-1200 रुपयापर्यंत येणारे हे सेट किंवा हे पॅड त्या मुलींना 3 वर्ष वापरता येतात आणि शाळेत कॅरी करण्यासाठी त्याच्यात एक अट्रॅक्टिव्ह पाऊच असतो. तर अशा प्रकारचे पॅड तयार मिळतात बाजारात.
दुसरी गोष्ट, हे पॅड तयार करणाऱ्या कंपन्यांच्या बायकांना काम मिळतं. म्हणजे दोन्ही बाजूनी आपण ह्या पॅडमुळं समाजाचा फायदाच होतो. ह्यात कोणतेही प्लास्टिक नाही आहे, शुद्ध सूत आहे, कॉटन आहे. हे कापडी पॅड जे असतात ते हेल्दियर आणि ग्रीनरमध्ये येतात. ते लीक प्रूफ असतात, म्हणजे त्याच्यातून गळती होत नाही. आणि निकरला हे त्यांना व्यवस्थितपणे पिनअप करून किंवा बटनाने लावता येतात. त्याच्यावर जो पैसा खर्च होतो तो जर 10 वर्षाचा काढला तर सॅनिटरी पॅडवर 12 ते 40-45 हजार खर्च येतो, म्हणजे ह्या पॅडवर 20 सारख्या. आणि ह्या कंपन्या मल्टीनॅशनल असल्यामुळं आपल्या देशाचा पैसा आपण इतर देशात पाठवतो आणि त्याच्या बदल्यात आपल्या देशात आपण कचरा निर्माण करतो. आता सुज्ञ स्त्रियांनी आणि समाजाने हा विचार करावा की इतर देशांना पैसा पुरवून मल्टीनॅशनल कंपन्यांचे पॅड आपल्या देशात कचरा म्हणून आणायचे आणि त्याच्या बदल्यात प्लास्टिक आणि पर्यावरणाचं नुकसान आणि स्वतःचंही केमिकलचं नुकसान, केमिकलमुळे होणारं करायचं का. 5 ते 8 हजारापर्यंत खर्च येणारे, 10 वर्षाचा खर्च आहे अर्थात हा खर्च येणारे कापडी पॅड वापरायचे. म्हणजे कापडी पॅडची कंपॅरिझन सॅनिटरी पॅडची 10 वर्षांकरता केलेली असताना असं दिसतं की कापडी पॅडच्या तुलनेत 5 ते 8 पटींनी सॅनिटरी पॅड खर्चिक आहे. कापडी पॅडची स्वच्छता करणं फारच सोपं असतं. थंड पाण्यात 30 मिनिटं बुडवून ठेवायची. साध्या साबणाने हलक्या हाताने ती चोळून धुवायची आणि कडक उन्हात सुकवायची. ह्या प्रोसिजरमुळं पर्यावरणाला धोका नाही आणि त्या स्त्रियांनाही जंतू संसर्गाची थोडी सुद्धा रिस्क नाही. दुसरा पर्याय जो आहे त्याला म्हणतात मेन्स्ट्रुअल कप, म्हणजे पाळीत वापरले जाणारे कप. आता कप हा कन्सेप्ट नवीन असल्यामुळं आपण त्याची थोडक्यात माहिती घेऊ. हे मेन्स्ट्रुअल कप स्त्रियांचा योनी मार्गाचं इथे एक छोटंसं मॉडेल आपण पाहत आहात. या मॉडेलमध्ये दाखवले की ही गर्भाशयाची पिशवी आहे, ह्या गर्भनलिका आणि अंडाशय आहे. ही गर्भाशयाची पिशवी पोटात असते आणि खालचा योनी मार्ग मात्र मोकळा असतो शरीराच्या बाहेर, त्याला ऍक्सेस मिळतो. ह्या योनी मार्गातून रक्तस्राव जो मासिक पाळीत होतो तो घेण्यासाठी असे कप येतात जे योनी मार्गात सहज बसू शकतात. हा योनी मार्ग स्त्रीच्या प्रसूतीच्या वेळेला कित्येक पटीनी मोठा होतो आणि त्यातून 2.5 किलोचं बाळ येऊ शकतं, कारण हा इलॅस्टिक असतो. इलॅस्टिक म्हणजे त्याच्या स्नायूची क्षमता असते स्ट्रेच व्हायची. मग त्याच्यामध्ये जर एक बाळ येऊ शकतं, त्या बाळाचं डोकं असतं नारळा एवढं आणि हा कप असतो लिंबा एवढा, तर हा कप सहजच योनी मार्गात बसू शकतो. आणि तो बसवण्याचं टेक्निक किंवा कप बसवणं आणि कप काढणं हे 1 मिनिटात त्या स्त्रीला शिकता येतं आणि ती स्वतः हा कप वापरू शकते. आता कप वापरायचे काय फायदे आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा हा कप जो आहे तो हेल्दियर आणि ग्रीनर कन्सेप्टमध्ये येतो. हे कप सॉफ्ट मेडिकल ग्रेड मटेरियल सिलिकॉननी किंवा TPE मटेरियलनी बनलेले असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये सिलिकॉन आहे जे न्यूट्रल असतं आणि जे शरीराला कोणताही अपाय करत नाही, त्यात कोणतेही केमिकल नाही. जसं नळ सोडल्यानंतर बादली असते ती नळाचं पाणी गोळा करण्यासाठी असते, त्या बादलीमुळे नळ लहान होत नाही, मोठा होत नाही किंवा नळ बंदही होत नाही. तसंच पाळीचं रक्त किती जातं, पाळीत काय त्रास होतो, पाळी कमी जास्त येते, ह्याचा आणि कपाचा काही संबंध नाही, कारण हे फक्त कलेक्टिंग डिव्हाइस आहे, म्हणजे गोळा करण्याचं साधन आहे. जो काही पाळीचा रक्तस्राव होतो तो फक्त हे कप गोळा करतं आणि ठराविक तासानंतर त्या स्त्रीला कप काढून पुन्हा धुवून पुन्हा योनी मार्गाच्या आत बसवता येतो. ह्या कपाचं काम आहे मेन्स्ट्रुअल ब्लड कलेक्ट करणं. पॅडसारखं ते ऍब्सॉर्ब करत नाही. कलेक्ट करणं, कप एम्प्टी केला की ते रक्त टाकून दिलं जातं आणि परत तो कप खोला करून योनी मार्गात बसवता येतो. आणि त्यामुळे योनी मार्गात एक प्रकारचं सील निर्माण होतं, कारण हे एअर टाईट होतात आणि त्यामुळे रक्त गळती होत नाही. ठराविक काळानंतर स्त्रीला ते कप काढायचं आपण प्रशिक्षण दिलं की त्यांना ते समजतं. हा कप बसवायची पद्धत असते, सी नावाचा फोल्ड करून, सी या पद्धतीने हा कप फोल्ड करता येतो. त्याचं तोंड लहान होतं आणि तो योनी मार्गात बसवता येतो अशा पद्धतीने. आणि आत बसवलेला कप त्या स्त्रीला समजत सुद्धा नाही की कप आत आहे, कारण आतल्या स्किनला संवेदना नसते. आणि कप बाहेर असेल तरच तिला तो समजतो. आणि तो कप बाहेर असताना काढायचं आपण तिला टेक्निक शिकवल्यावर ते फार सोपं टेक्निक आहे. एकतर तो असा सी करून, सी शेप करून किंवा पंच डाऊन मेथडनी अजून लहान करून योनी मार्गात कप बसवणं ही प्रक्रिया अगदी 1 ते 1.5 मिनिटाच्या आत स्त्री सहजगत्या करू शकते. ह्या कापामुळे खरं तर स्त्रियांचं आयुष्य सुंदर बनतं, कारण तिला मासिक पाळी पॅड वापरण्यामुळे जे धोके किंवा स्किनला होणारा त्रास, येणारा वास आणि अस्वच्छता, संकोच या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं दूर होतात. कप इन्सर्ट करायची जी काही पद्धती आहे ती त्या स्त्रियांना बसवताना शिकवली जाते आणि हे शिकवण्यासाठी स्त्रीरोग तज्ञांची मदत घ्यावी असं ह्या ग्रीन द रेड कॅम्पेनचा उद्देश आहे.
कारण हे कप बाजारात विकत मिळत नाही. कुठे विकत मिळाले तर दुकानदार त्या स्त्रीला शिकवू शकत नाही आणि त्यामुळे त्याचा मिसयूज होऊ शकतो किंवा स्त्रियांमध्ये भीती निर्माण होते. म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन त्या कपची शास्त्रोक्त माहिती घेऊन त्यांच्या मदतीने त्यांनी कप बसवायचं प्रशिक्षण घ्यावं असं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच माझ्या परिसरातल्या पेशंटना, स्त्रियांना एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मदत व्हावी ह्या कारणाने, आणि मला या कन्सेप्टचं महत्त्व पटलं की पर्यावरणात खूप नुकसान करणारं प्लॅस्टिक आपण बंद केलं पाहिजे आणि कपासारखा सुंदर पर्याय स्त्रियांना उपलब्ध करून दिला पाहिजे. आणि ह्या भावनेने मी ह्या मिशनवर गेली 4 वर्ष काम करते. हा कप योनी मार्गात बसतो, पिशवीत नाही. आणि योनी मार्गात 6-6.5 इंच जागा असते आणि हा कप केवळ 2 ते 2.5 इंच असतो. त्यामुळे हा कपाला कुठेही परत पोटात शरीरात तो जात नाही, कुठेही हरवत नाही. ह्याच्याबद्दल कोणत्याही शंका असतील तर पॅड फ्री मासिक पाळी या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊन तुम्ही मला विचारू शकता. कारण पॅड फ्री मासिक पाळी म्हणजेच मेन्स्ट्रुअल कप बद्दल होणारी माहिती देणारा हा व्हॉट्सअप ग्रुप मी चालवते. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मासिक पाळीचं पॅड हे बाहेर लावलं जातं आणि त्यामुळेच लघवीला संडासला जाताना त्या स्त्रियांना पॅड काढून ठेवावं लागतं. ते पॅड अस्वच्छ जागी ठेवावं लागतं आणि पुन्हा घ्यावं लागतं. परंतु कप हा आत बसत असल्यामुळे नैसर्गिक योनीमार्ग दिलेला आहे निसर्गाने तो, आणि तो कप आत बसत असल्यामुळे लघवीला जाताना किंवा संडासला जाताना तो काढावा लागत नाही. त्यामुळे काढघाल कमी होते. शिवाय तो कप पावसात भिजत नाही जसे पॅड भिजतात आणि पॅड काढावं लागतं. म्हणजे हा कप अतिशय सुखद प्रकारची वस्तू आहे. लघवी संडासला जाताना काढावं लागत नाही, आत आहे हे समजत नाही. महिलांना केवळ 2 ते 3 मिनिटाच्या प्रशिक्षणानंतर कप बसवणं काढणं सहज शिकता येतं. हा कप ओला करून योनी मार्गात बसवतात. स्रवणारं पाळीचं रक्त किंवा पाणी हेच कपासाठी मंगण म्हणून काम करतं. स्त्रियांना भीती वाटते की आत कसा बसवायचा कप, कारण ही संकल्पनाच माहीत नाही, ही संकल्पना नवीन असते. तर ज्या स्त्रियांना शारीरिक इंटरकोर्स किंवा शारीरिक संबंध ठेवणं त्रासदायक नसेल त्यांना कप बसवणं सहजच शक्य आहे. डिलिव्हरी नॉर्मल असू दे किंवा सिझेरियन असू दे, योनी मार्गात कप बसवण्याला काहीही त्रास नाही. आपले स्त्रीरोग तज्ज्ञ आपल्याला तो समजून सांगू शकतील. तर मासिक पाळीत वापरणारे कप ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे लिंबा एवढ्या मापाचे असतात, अगदी छोटे, इथे दाखवलेले आहे. तर बाळाचं डोकं हे नारळ एवढं असतं आणि डोकं येऊ शकतं तर ती जागा कपा एवढी सहज स्ट्रेच होऊ शकते. देर इज ऑलवेज अ लर्निंग कर्व. जसं काय आता मोबाईल वापरणे सगळ्यांच्या डाव्या हातामुळे, सुरुवातीला मोबाईल नवीन होता, आपल्याला येत नव्हता, पण आपण त्याच्यावर काम करून 2 दिवसात तो शिकलो. छोटी छोटी मुलं सुद्धा मोबाईल इझिली वापरतात आणि आता सगळ्या स्त्रिया स्मार्ट झाल्यामुळे सगळेजण स्मार्टफोन वापरतात. मग मोबाईल वापरायला आपल्याला त्रास झाला नाही, आपण लगेचच शिकलो. तसंच 1 ते 2 पाळीत आपण आरामात कप बसवणे व काढणे ही प्रक्रिया शिकून सहजपणे कप वापरू शकतो. आणि एकदा कप वापरलेली स्त्री पुन्हा पॅड कधीच वापरणार नाही, इतका आरामदायी असा हा पर्याय आहे. कपाची स्वच्छता करणं फारच सोपं आहे. आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे पाण्याची टंचाई खूप असते की प्यायच्या पाण्याचे प्रॉब्लेम येतात. अशा वेळेला पाळीची कापडं धुणं, त्याला लागणारी स्वच्छता, तेवढं पाणी सुद्धा आपल्याला मिळत नाही. म्हणजे महिलांचे किती हाल होत असतील. तर ह्या कपाला फक्त 1 कपभरच साधं नळाचं पाणी कप विसरायला बास होतं. योनी मार्ग हा मुळातच कधी निर्जंतुक नसतो, त्यामुळे कप निर्जंतुक करण्याची गरजच नसते. वॉश अँड वेअर असा हा पर्याय आहे. कपभर पाण्याने हा कप विसळायचा आणि परत तो त्याच्याबरोबर येणाऱ्या छोट्याशा कापडी पाऊचमध्ये तो ठेवून टाकायचा. 5 दिवस हा कप वापरून कापडी पिशवीत ठेवून टाकला की पुन्हा महिन्यानी पुढच्या पाळीत तो काढायचा. आणि ही कापडी पिशवी प्रवासात कुठेही घेऊन जायला सुद्धा महिलांना किंवा कपही घेऊन जायला सोपी असते. ह्या कापडी पिशवी कपाबरोबरच पेपर सोप पण येतात, म्हणजे बाहेरगावी वगैरे कुठे त्यांना स्वच्छता असेल तर छोटेसे साबण घेऊन बरोबर जाऊन तो कप धुवून टाकता येतो, हात धुवून टाकता येतो. इतका सोपा हा पर्याय आहे. कॉपर्टी वापरणाऱ्या स्त्रियांना सुद्धा कप वापरणं सहज शक्य आहे, कारण कॉपर्टी ही योनी मार्गात कप असतो आणि कॉपर्टी ही पिशवीच्या आत असते आणि कप इथं असतो. त्यामुळे कॉपर्टी असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा कप वापरायला बद्दल काहीच हरकत नाही. कपाची क्षमता किती असते तर एकंदरीत मासिक पाळीमध्ये 800 ते 100 मिली एवढा रक्तस्राव सहजासहजी स्त्रियांना होतो आणि कप एका वेळेला 15 ते 25 मिली रक्त साठवू शकतो. म्हणजे 6 ते 8 तासातून किंवा 10 तासातून एकदा कप रिकामा करून परत बसवणं हे काम महिला चुटकीसरशी 2 मिनिटात करतात. महत्वाचं म्हणजे रक्तस्राव किती होतो, पाळी कशी येते, पाळीचा काही त्रास होतो का याचा आणि कप वापराचा काहीच संबंध नाही. कारण कप हे फक्त कलेक्टिंग डिव्हाइस आहे, फक्त ते रक्त गोळा करतं. पाळीवर ह्याच्यामुळे कोणताच बदल होत नाही.
कप वापरण्याचे फायदे असे की रक्त परत उलट्या दिशेने कधीच कपातून वर जाऊ शकत नाही. शीर्षासन करायला किंवा पाण्यात पोहायलाही कप वापरणाऱ्या स्त्रियांना परवानगी आहे. जंतू संसर्गाची शक्यता खूपच कमी असते, कारण आपण कप कधीच खाली पडलेला घाण वापरणार नाही. स्वच्छ धुवून स्वच्छ करूनच तो वापरू. आणि स्वच्छता करणं कपाची पण अतिशय सोपं आणि कमी पाणी लागणारी गोष्ट आहे. वेळही कमी लागतो, म्हणजे सहज वॉश आणि वेअर वापरा आणि स्वच्छ ठेवा, इतका कमी वेळेचा हा पर्याय आहे. कप वापरण्याच्या सुविधा म्हणजे लग्नी संडासला जाताना पॅड काढून ठेवावं लागतं, तसा कप काढण्याची गरज नसते. पॅडपेक्षा कमी वेळेला कप रिकामा करावा लागतो. म्हणजे महिलांना जर 3 तासाला पॅड बदलावं लागत असेल तर 6 ते 8 तासाला कप रिकामा करून परत बसवावा लागतो. आणि पावसात भिजण्याची कसलीच भीती नाही, कारण कप आतल्या अंगात असल्यामुळे तो पावसात भिजत नाही. महिला पावसात जाऊ शकतात, एवढंच काय स्विमिंगला पण जाऊ शकतात. कप वापरण्याची इतर सुविधा म्हणजे कुठेही सहज फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. जड काम करणाऱ्या, शेतात काम करणाऱ्या महिलांना सुद्धा हा फार चांगला पर्याय आहे. उठता बसताना प्रवास करताना कोणताही त्रास नाही, कारण 2 मांड्यामध्ये पॅडसारखं काहीच नाही. कोणत्याही प्रकारचं काम महिला करू शकतात, खेळ खेळू शकतात. मॅरेथॉनला जाणारे माझे कित्येक पेशंट महिला डॉक्टर आहेत. शेतातली कामं असो की मॅरेथॉनमध्ये पळणं असो किंवा पोहणं असो, कोणतीही कामं महिला कप वापरताना करू शकतात. आता कपासाठी खर्च किती येतो? सगळ्यात पहिल्यांदा महिलांचा प्रश्न असतो की फार महाग आहे का? तर आपण एखादी साडी घेतो तसा हा कपाचा खर्च आहे. हे कप 1000 ते 3500 पर्यंत उपलब्ध आहे, कारण त्याच्यावर गव्हर्नमेंटची सबसिडी आहे. सॅनिटरी पॅडवर जर 10 वर्षाचा खर्च 12 ते 45,000 असेल तर कपाचा 10 वर्षाचा खर्च 1000 ते 3500 आहे. म्हणजे पुन्हा कपाच्या मानाने सॅनिटरी पॅडचा खर्च कमीत कमी 10 ते 12 पटींनी जास्त आहे. आणि हा कप 1500 ते 2000 रुपयापर्यंत जो मिळतो त्याचा ॲव्हरेज खर्च महिन्याला 12 रुपये येतो, कारण हा 10 वर्ष जातो. 10 वर्षांनी तो कप आपण तुकडे करून फेकून देऊ शकतो. पण 10 वर्ष जाणारा कप महिन्याला 12 रुपये खर्च देत असेल तर सॅनिटरी पॅडचं एक पाकिट महिलांना महिन्याला कमी कमी 60 ते 80 रुपये खर्च येतो. म्हणजे सॅनिटरी पॅडच्या तुलनेने कप हा 5 पटींनी स्वस्त पडतो. म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येणारा हा कप 10 वर्षपर्यंत वापरण्याची शिफारस केलेली आहे. पैसे वाचतात. शिवाय प्रत्येक महिलेच्या निमित्तात 6000 पॅडचा होणारा वार्षिक कचरा देखील टळतो. म्हणूनच पाळीमध्ये मेन्स्ट्रुअल कप वापरा किंवा कापडी पॅड वापरा आणि वेलकम करा. कशाला? तर ट्रॅश फ्री म्हणजे प्लास्टिक कचरा मुक्त, रॅश फ्री म्हणजे पुरळ आणि खाज मुक्त, आणि कॅश फ्री म्हणजे खूप स्वस्त आणि मस्त असा हा कापडी पॅडचा किंवा मेन्स्ट्रुअल कपचा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. कापडी पॅड हे मुलींना शहाणी झाल्यापासून म्हणजे पाळी आल्यापासून ते लग्नापर्यंत दिली जातात. तसंच लग्नानंतर किंवा 18 वर्षा वयानंतर पाळी जाईपर्यंत म्हणजे मॅरेज ते मेनोपॉज पर्यंत मेन्स्ट्रुअल कप वापरण्याची शिफारस केली जाते. म्हणूनच पाळी आली की मुलींना कापडी पॅड द्या. शाळेत झाल्या मुलींना विस्पर सारखे किंवा सॅनिटरी पॅड सारखे धोकादायक प्लास्टिकचे पॅड देऊ नका. आणि 18 ते 20 वयानंतर त्या मुलीच्या शरीराच्या क्षमतेनुसार डॉक्टर आपली तपासून सांगतील, किंवा लग्नानंतर जेव्हा शारीरिक संबंध सहज असतो त्यावेळेला कप वापरणं पण सहज असतं. त्यावेळेला पाळी जाईपर्यंत त्या मुलींना किंवा स्त्रियांना आपण कप वापरण्याची शिफारस करू शकतो. या कॅम्पेनमध्ये जॉईन व्हायचं असेल तर ग्रीन द रेड या कॅम्पेनला आपण इंटरनेटवर स्टडी करू शकता. ग्रीन द रेड या चळवळीत सामील व्हा आणि सस्टेनेबल म्हणजे पर्यावरण पूरक अशा मासिक पाळीवर चर्चासत्र घडवून आणा. माझं तर म्हणणं असं आहे की आपण लग्नामध्ये किटी पार्टीला बायका जिथे जमतात किंवा भिशी पार्टीला जमतात तेव्हा त्यांनी एकमेकींना कपाबद्दल माहिती द्यावी. कप बसवण्याचं प्रशिक्षण डॉक्टरकडनं घ्यावं. आणि कुणालाही साध्या आता संक्रांतीला लुटायसाठी बायका काहीतरी स्टीलची भांडी लुटतात, त्याच्याऐवजी त्यांनी किंवा वाढदिवसाला कप गिफ्ट द्यावेत महिलांनी एकमेकाला. 1000-1200 रुपयाचा कप गिफ्ट देणं म्हणजे एक साडी नेसवल्यासारखंच आहे. पण ह्याच्यामुळे पर्यावरणालाही मदत होईल, त्या स्त्रीच्या आरोग्यालाही मदत होईल आणि गिफ्ट देण्यासाठी एक चांगला स्त्रियांना पर्याय उपलब्ध होईल. ह्या विषयावर काही शंका असेल तर आपण greenthered.in या साईटला भेट देऊ शकता आणि पॅड फ्री होऊन स्वतःचं आणि समाजाचं दोघांचंही कल्याण ह्यातून होऊ शकेल. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आणखीन एका उपकरणाची माहिती द्यायची आहे. म्हणजे कापडी पॅड आणि मेन्स्ट्रुअल कप व्यतिरिक्त बऱ्याच महिलांना प्रवास करताना किंवा इतर ठिकाणी जाताना आपल्याकडे बाथरूमची सुविधा उपलब्ध नाहीये. अशा वेळेला त्या महिलेला आडोसा शोधावा लागतो लघवीला बसण्यासाठी. झाडाच्या आडोशा आड किंवा कुठेतरी रानावनात जिथं खाली साप काटा विंचू चावायची पण शक्यता असते, पण भीती बाळगून सुद्धा महिला अशा ठिकाणी लघवीला बसतात.
कोणीतरी वॉचमन लागतो की कोणी येत नाही ना बघायला. आणि अशा वेळेला सर्व कपडे वर करून उघडं होऊन विधीला बसणं किंवा लग्नीला बसणं हे महिलांना खचितच संकोचजनक असतं आणि धोकादायक असतं. आता अशा गवतात काट्याकुट्यात कुठे साप विंचू चावला तर तिच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. तर अशासाठी नवीन युगाची साधनं आहेत जी आपण इथं बघू शकता. महिलांना पुरुषांप्रमाणेच उभं राहून लघवी करता यावी यासाठी हा संकल्प आहे. उभं राहून आरामात तरी पण सभ्यता पाळून मूत्रविसर्जन करता येतं. त्यासाठी 2 साधनं उपलब्ध आहेत. एक आहे ती ही पेपर बोट आहे, त्याचं नाव आहे पी-बडी, आणि अशा अनेक पेपर बोट उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. ही पेपर बोट असल्यामुळे ही कार्डबोर्डची आहेत, कुठलेही प्लास्टिक नाही. ही पेपर बोट धरून ह्याच्यामध्ये लघवी पडते आणि ह्या नोझलमधून लघवी बाहेर टाकता येते. नंतर हे धुवून एकदा किंवा दोनदा वापरता येतं. नंतर हे कागद असल्यामुळे फेकून द्यावं लागतं, पण प्लास्टिक नसल्यामुळे आपण हे फेकू शकतो. हे चपटा कागद असल्यामुळे कुठेही प्रवासात न्यायला सोयीस्कर राहतं. लघवी करण्यासाठी महिलांना खाली बसण्याची गरज नाही, उभारून करता येते. यासाठी हे किंवा एक सिलिकॉनचंच म्हणजे ह्या कपाच्या मटेरियलचंच एक साधन आहे ज्याला मिनी कबोर्ड असं म्हटलं जातं. हा सुद्धा पर्याय स्त्रियांना लघवी करण्यासाठी 2 मांडीच्या मध्ये धरून ह्यात लघवी साठवून ह्या नोझलमधून लघवी टाकता येते, ज्यासाठी त्यांना खाली बसायची गरज नाही. आता असा प्रश्न निर्माण होतो की हे कुणी वापरायचं. तर ज्या स्त्रियांना घरी कमोडसारखं साधन उपलब्ध नाहीये, ज्या गर्भवती आहेत, ज्यांना पोट आल्यामुळे खाली बसायला त्रास होतो, ज्या वृद्ध आहेत ज्यांना गुडघ्यामुळे खाली बसायला त्रास होतो, किंवा आपल्या घरातल्या वयोवृद्ध स्त्रिया आहेत ज्यांच्या स्थूलतामुळे त्यांना बसायला त्रास होतो स्थूल तब्येतीमुळे, किंवा अलीकडे बऱ्याच जणांचा गुडघा बदललेला असतो, गुडघ्याचं सांधा बदलायचं ऑपरेशन झालं, त्यांना डॉक्टर खाली बसू नका म्हणतात. ह्या सर्व स्त्रियांना दिवसातून कमीत कमी 7-8 वेळा तरी लघवीला जावं लागतं. खाली बसताना गुडघ्याच्या खूप वेदना होतात आणि गर्भवती स्त्रीला पोट घालून बसायला त्रास होतो. मग अशा वेळेला न बसता उभं राहून तिला मूत्रविसर्जन करता यावं म्हणून ह्याचा शोध लागलेला आहे. आणि अतिशय सुंदर असं हे उपकरण उपलब्ध आहे. ते महिलांनी जर वापरलं तर प्रवास करणाऱ्या महिलांना, वयोवृद्ध महिलांना, स्थूल महिलांना, प्रेग्नंट म्हणजे गर्भवती महिलांना, सर्वांनाच लघवी करताना खाली बसण्याची वेदना थांबवता येते आणि त्यांना सभ्य पद्धतीने प्रवासात देखील उभं राहून मूत्रविसर्जन करता येतं. त्यांना बसण्यापासून स्वातंत्र्य मिळावं आणि उभं राहून कमोडवर मूत्रविसर्जन करता यावं. मग तिथे प्रवासात कुठे सोय नसेल तर झाडाखाली जंगलात जाऊन बसायची वेळ येऊ नये यासाठी हे उपलब्ध आहे. गोगल या नावाने हे इंटरनेटवर पण आपल्याला म्हणजे ऑनलाईन खरेदी करता येतं. माझं असं आवाहन आहे की भारतभर सुरू असलेल्या चळवळीला आपण सर्वजणही मदत करा. आपण ही मदत कशी करू शकता तर अशा उपकरणांची, मेन्स्ट्रुअल कपची माहिती एकमेकींना, मैत्रिणींना देणं आणि गिफ्टच्या स्वरूपात हे कपच आपण वाटणं आणि स्वतःही वापरणं आणि आपल्या महिलांना याविषयी जागृत किंवा साक्षर करणं, ज्याच्यामुळे प्लास्टिक विरोधात महत्त्वाचं योगदान ठरेल. पर्यावरण स्वच्छतेस खूप मोठी मदत लागेल आणि नव्या युगाची ही साधनं स्त्रियांना आरोग्य व आरामदायी 5 दिवस मिळवून देईल. म्हणून या कॅम्पेनला आपण जॉईन व्हा आणि मेन्स्ट्रुअल कपचा प्रसार करा, वापरा. काही अडचण आली तर आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांना विचारा आणि त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्या, कारण ही फार सोपी, सहज आणि आरामदायी बाब आहे. आणि लघवीची करण्याची उभं राहून पण साधनं आपण वापरू शकता. ह्याच्याबद्दल कधीही आपल्याला काही माहिती असेल तर व्हॉट्सअपवरून किंवा आपण संपर्क करून मला विचारू शकता. आणि यावर बरेच स्त्रीरोग तज्ज्ञ व्हॉलेंटियर म्हणून काम करतात. बेंगलोरमध्ये सुरू झालेली ही चळवळ मुंबई, पुण्यामध्ये, मोठ्या शहरांमध्ये चालू आहे. अकलूजसारख्या परिसरात मी त्याच्यावर गेली 4 वर्ष काम करते. कारण मला असं वाटतं प्रत्येक स्त्री ही प्लास्टिक पॅड विरहित आणि पर्यावरणाचं प्लास्टिक कमी करायला मदत करणारी आणि स्वतःच्या सुखाचा विचार करणारी असावी आणि किरकोळ खर्चात तिला एवढं मोठं सुख मिळावं ह्या दृष्टीने हे कॅम्पेन चालवलं जातं. पर्यावरणास मदत करा आणि पॅड फ्री व्हा, हा संदेश मी आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना देऊ इच्छिते. आपण सर्वांनी शांतपणे हा व्हिडिओ पाहिला आणि या उपक्रमास मदत करण्यासाठी आपणही विचार करत असाल की कसं पॅड फ्री होता येईल, तर जरूर पॅड फ्री व्हा आणि या उपक्रमास, या चळवळीस मदत करा. धन्यवाद.